गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. या ठिकाणी आज व्यापारीचा प्रतिनिधी म्हणून मला आणि टीप प्रचार करायचं आहे. दीप प्रज्वलनचा कार्यक्रम पार पडत आहे तरी आपल्या सर्व व्यापारी मित्रांमध्ये टाळ्याच्या कडकडाटाची गरज आहे. व्यापारी पाटील यांनी आमिर भाई आणि दिलीप भाई यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तर त्यांनी स्टेजवर येऊन हॅरिसन कंपनीची हे जी दोन रत्न आहेत यांचा सत्कार या ठिकाणी करावा असं मी त्यांना आता थोड्याच वेळामध्ये मी आपल्या व्यापारीतर्फे थोडंफार तुटकं मुटकं काहीतरी एक मनोगत व्यक्त करणार आहे आणि त्यानंतर आमिर सर आपल्याला ह्या त्याचे जे प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्ट बद्दल आपल्याला सगळ्या व्यापाऱ्यांना थोडीशी माहिती देणार आहे. मी अक्षय मुंडे जे आपले प्रतिनिधी आहेत ते हॅरिसनचे आज डीलर आहेत त्यांची परवानगी घेऊन मी बोलण्याची दोन शब्द बोलण्याची त्यांच्याकडून मी परवानगी घेत आहे. तर सर्वप्रथम असं ह्या ठिकाणी आपण सर्वजण जमा झालो आणि आपण हॅरिसन ही कंपनी का चालवायची हा एक आपल्याकडे सर्वांपुढे प्रश्न आहे. मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या कंपन्या आहेत, अँकर आहेत, अनेक प्रकारच्या पुणे आहे, त्यानंतर दिल्लीच्या काही कंपन्या आहेत, पण हॅरिसनच का हा आपल्याला विचार करण्याची वेळ आलेली आहे. आता या धंद्यामध्ये मी 2007 मध्ये मी एक शिक्षक होतो आणि शिक्षक असताना या धंद्यामध्ये मी घुसलो. पण घुसत असताना मी थोडा विचार केला आपण या धंद्यामध्ये घुसतोय पण या धंद्यामध्ये घुसल्यानंतर ज्या लोकांची आपण विक्री करतोय त्या लोकांचा ज्या मालकांचा आपल्याला काही फायदा होतो की नाही हा सुद्धा आपण विचार केला. आता तसं हॅरिसन बद्दल मी जर विचार केला त्यांचे प्रॉडक्ट काही प्रॉडक्ट मी सगळेच प्रॉडक्ट काही त्यांची विकलेले नाही, काही प्रॉडक्ट मी त्यांची विकलेले आहे. त्यामध्ये बल्ब असो, त्यांचे पॉवर प्लेट असो किंवा त्यांचं जे मॉड्युलरचं जे बटन आहेत हे मी स्वतः विकलेले आहे. ते एक नंबर आहे. बाकीच्या कुठल्या कंपनीचं नाव घेत नाही तर त्या कंपनीपेक्षा मी त्यांना मार्ग काय देतो कारण ते रिप्लेसमेंट कमी आहे. बाकीच्या कंपनीपेक्षा हॅरिसनची रिप्लेसमेंट 100% कमी आहे. हॅरिसनची जी बल्ब आहे जवळजवळ 1 लाख 9 चालतो ना आपल्याला हा 9 हा जो बल्ब आहे त्याचं जर आपण इतर कंपनीशी तुलना केली तर त्याचं ब्राईटनेस हे जे फीचर आहे बाकीचे फीचर्स आहेत त्या हॅरिसन कंपनीचे खरोखर चांगले आहे. दुसरं असं आता आपण हॅरिसन कंपनीच काय निर्माण करायचं म्हणजे काय यांचा माल घ्यायचा हे थोडं मी भावनिक तुम्हाला बोलतो. व्यापारी वर्गाला आता मी थोडं एजेड आहे त्यानंतर कवानी पाटील आहे अनेक थोडे आहे माझ्या गोयात पण ह्या लोकांची विक्री आपण का करायची त्यांना का मोठं करायचं. यामध्ये सर्वप्रथम मी काय केलं मी 2007 मध्ये मी आमचं डिवायडेशन झालं. डिवायडेशन झाल्यानंतर मी म्हणलं आपण कुठेतरी काहीतरी व्यवसाय करायचा. व्यवसाय करताना फक्त 600 रुपये फक्त माझ्याकडे ज्यावेळेस मी डिवाइड झालो त्यावेळेस सुरेश खरं दादा हे खरं मी खूप श्रीमंत आहे पण माझ्याकडे ज्यावेळी डिवायडेशन फक्त 600 रुपये होते आणि ह्या 600 रुपयावर आपल्याला उभा राहायचं मग काय करायला पाहिजे. मग मी एक व्यवसाय माझ्या मित्राला घेतलं आणि एक छोटस दुकान ठाण्यामध्ये चालू केलं. दुकान चालू करता असता धुळ्याला होता त्यानंतर मी काहीतरी इलेक्ट्रॉनिक केलं. माझ्याकडे अनेक व्यापारी होते खूप व्यापारी होते माझ्याकडे नगरचे सगळे जी मोठमोठे सगळे व्यापारी माझ्याकडे माल टाकायचे पण त्यांच्याकडे भावनिक जो पादार असतो ना तो मला कुठेच मिळाला. तो फक्त व्यापार करायचा म्हणून व्यापार करीत होते माझ्यासाठी. माझ्याकडे थोडं बिल जर थकलं तर मला चर्चा खोल भावनिक साथ नव्हती पुढे
कुठंच नव्हती. पण तरी मी त्यांनी सांगितलं व्यापार कारण मला त्यावेळेस गरज होती. तो हा एक 2007चा काळ. त्यानंतर असे 2-3 वर्ष असं उदार पादार घेऊन मी कसं तरी बिझनेस केला. आज म्हणजे मी काय माझं काही खुशी मारत नाही. मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. कसं मी आज 50 लाख टेबल आहे, तुम्ही माझ्यापेक्षा थोडी ज्युनियर आहे, या अनुभव तुम्हाला दिला पाहिजे. माझ्याकडे कुठे आजही कमी नाही, पण हे तुम्हाला सांगितलं पाहिजे. माझा अनुभव मी सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर 2007 नंतर मी असा 2-4 वर्षी व्यवसाय करीत राहिलो. त्यानंतर मला अक्षय म्हणजे नावाचा हा कुठेतरी एक माझ्याकडे फिरता म्हणजे माझ्या दुकानामध्ये आला. मला त्याने अगोदर थोडं इमोशनल केलं, त्याची ती सवयची इमोशनल करायची. मला अगोदर आल्या काय लावतो आपण पाहुणे, मी किती ताड्यातून लिंक लावली. मग माझ्याकडे थोडा घुसला पण मी म्हणलं तुम्ही तुझा माल घेतोय बघा. मी सगळे सत्य स्टोरी सांगतो तुम्हाला, याच्यात काहीच नावं केले. फक्त मी तुम्हाला भावनिक आपण या लोकांना मोठं काय करायचं हे सगळ्यात महत्व. त्या लोकांचा जर आपल्याला फायदाच होत नसतं त्यांना का मोठं करायचं, का मोठं करायचं. मग मी अक्षय माझ्याकडे आला. त्याने माझ्याकडे थोडे रोटी पाडता पुरा घुसला. अख्खी नगरची व्यापारी माझी बंद करून टाकली. घुसला कसा, मला मी किती माल जर घेतला मला त्याने फोन केला. त्याच्यानंतर मला एक दिवस म्हणलं हे तर मला माहित पाहिजे की नाही, मी गॅरंटी कोणाची जोर देणार. आज जर समजा तुझ्या कोण माल घ्यायचा तर विटनेस नाही द्यायला बोलले काय करायचं मी. ते मला काय त्यांनी मला काय मला त्यांनी माझं ते ऐकलं. तर मग त्यांनी माझं विश्वास जिंकण्यासाठी त्यांनी काय केलं, मला स्वतः घेऊन गेला मुंबईला. आम्ही मी त्याच सांगतो मुंबईला. आता आमचं रिलेशन असं तयार झालं तर तो ते व्यापारी झाले त्याचा दुसरा माल घ्यायचा. माझी एकटं बोलायचं पण मी चुकीचे व्यापारी ते त्याच्या पद्धतीने माल घेणार. आपण त्याच्याशी काय बोलणार आहे की त्याचे पर्सेंट काय असतं ते असं आपलं काही घेत नाही. मग त्यानंतर त्यांनी मला दिलीप भाई फर्स्ट टाइम आम्ही गेलो दिलीप भाईकडे. बघा मग आम्हाला काढा ना. फर्स्ट टाइम आम्ही गेलो दिलीप भाईनं आम्हाला स्वागत केलं. आम्हाला तर सगळ्या जे काय आम्हाला आंघोळीला वगैरे काय जे लागेल ते त्यांनी आम्हाला उपलब्ध करून भावनिक पास लोकांना मोठं का करायचे ध्यानात. या लोकांना मोठं का करायचं. मग मी तर नाही आमच्याकडे ठेवतो. सेकंड टाइम सुद्धा गेला. आम्ही येणार एक पहिला कळल्यानंतर त्यांचा मुलगा म्हणजे काय बॉम्बेमध्ये पण तरी सुद्धा आम्ही यायच्या अगोदर या माणसाने आमचे लोक येणार थोडं 2-3 तास बाहेर असतं. सुनाला सांगितलं मुलाला सांगितलं. कोण करणार वास, कोण करणार आहे. या माणसाने आमच्यासाठी 3 तास सोपं नाही. काही रिलेशन नाही, काही नाही. कोरोनामध्ये आम्ही मुंबईला गेलो. आमच्यासाठी दिवसभर म्हातारा माणूस दिवसभर आम्ही चिकला पडायची नाही. कोण म्हातारा परीक्षेमध्ये होते माझ्याकडे पैसे. तू रक्षिले या देशाला न्याय नीती आदर्शाला. तू जगविले धर्माला जय भवानी जय शिवराय. सज्जनास तू वाचविले राज्य आपुले स्थापिले जय भवानी जय शिवराय. बहुत सारे प्रोडक्ट जो जुड़े हैं बहुत सारे हैं वो डिस्प्ले में है. आप लोग अभी जो प्रोग्राम के बाद धीरे धीरे थोड़ा आएंगे आप देख सकते हैं और ये कर सकते हैं. इसलिए आप लोगों का बहुत बहुत शुक्रिया आप यहाँ पे आए और हम लोग को सपोर्ट किया. बस आपसे ये गुजारिश है कि आप सपोर्ट करते रहिए. ऐसी मिलने का मौका बनता रहे और आगे थोड़ी मस्ती करें क्योंकि वाकई जो शाम में प्रोग्राम हुआ मुझे लगता है उतना फ्रेशनेस कभी नहीं हम लोगों ने फील किया. ठीक है सर ने किसी ने मैंने लाइफ में आप मानेंगे नहीं मैंने कभी डांस नहीं किया है ना कभी देखने गया है लेकिन सर ने पकड़ के 2 मिनट वहां पे रहा तो एक फ्रेशनेस था. बस मेरे को ये लगा कि फ्रेशनेस ये मौका था. इसलिए थैंक यू सो मच दिलीप भाई.
सीढ़ी में बैठे हुए मेरा उधर 3 मूर्ति करके सीढ़ी है पापा करके, तो उसका मेरे को कॉल आया। तभी मैं 27 काउंटर सीढ़ी में बैठा था, तो मेरे को बोला ये अक्षय भाई मेरे पास आता है, वो उसके मेरे साथ धंधा करने का। तभी मैं वो दुकान पे से उसका ऑर्डर लिया मैंने अक्षय भाई का। वो बोलता है क्या ऑर्डर है, तभी वो टाइम पे मैंने खाली 2 भी 550 का ऑर्डर दिया। मेरे को वो टाइम पे मैं बोला 2 भी आपका वो है दे दो, कुछ पैसा नहीं मांगता मेरे को आपका, मेरे को जो दिया है मामा ने जो आपको दिया है तो सब जो भी ऑर्डर देगा मैं भेजूंगा। बाद में मेरा इतना नजदीक उतना हो गया मेरे साथ, उसके साथ इतनी दोस्ती हो गई। वो मेरे घर पे आता तो मैं उसके घर पे भी अभी भी आता हूँ, तो उसके घर पे भी रुकता हूँ। उसका पिताजी है कि वही मेरा अक्षय की वाइफ है, वही है, सब मेरे के साथ होता है। उससे कभी भी बात भी पिताजी से फोन में से बात भी होता है लड़के से। वो मेरे घर पे तो बहुत टाइम आ गया है, तो अपना दोस्त के हिसाब से ही है, धंधे के हिसाब से हम लोग नहीं कभी किया है। आगे हम उसको बोला बाद में इतना साल हो गया, चलो अभी हरिशन का मेन सेट है, उससे रोहन भाई से अपन मुलाकात करें, आपका धंधा और बढ़ाने का। अक्षय भाई का बहुत दोस्ती है, नहीं उसको आगे तो उधर धीरे धीरे उसका जो प्रोग्रेस करने लगा, जो दूसरा आइटम नहीं था एलईडी सब आइटम उसने कवर कर लेगा। मेन स्विच है, आरएफ है, एलईडी का मॉड्यूलर है, सब उससे चालू करने लगा धीरे धीरे। मैं उससे मेरा कभी भी मैं कितना भी लाख का माल लेंगे कभी भी उससे पूछा नहीं। आज तक 25,000 का पहला 50,000 का आता है, कभी 50 लाख होता है, 30 लाख 15 लाख। अभी तो 2-2 महीने का स्कीम में खाली 30 लाख का स्कीम में वो भाग लेता है। अभी हमारा 2 महीना का स्कीम है, तो उसने 30 लाख का स्कीम में भाग गया। ये सब आप लोग की मेहरबानी से सबका अक्षय भाई का चलता है, क्योंकि आप सपोर्ट देते हैं अक्षय भाई का, कोई हमारा सब प्रोडक्ट चलता है। ये हरिशन का नाम जो नाम हुआ, उसका पिताजी का नाम हरिभाई करके था, मैं उसका 4 सन था, इसलिए हरिशन नाम रखा है। हरिशन हरिभाई का नाम पे क्या बोलने सिटी 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 एकदम डिमांड हाँ सिटी सिटी श्री रामचंद्र बाबा की जय, शिरडी साईं बाबा की जय। सिटी 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 एक बार और एक बार और एक बार और एक बार एक बार और एक बार एक बार एक बार और एक बार और एक बार और थैंक यू सो मच, बहुत बहुत हरिनाम।